नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, तुम्ही कोणत्याही ड्रायव्हर भरतीची तयारी करत असू द्या, त्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल किंवा स्किल टेस्ट तुमची घेतली जाते। त्याच्यासाठीचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। आताच बघा, लेटेस्टमध्ये मुंबई हायकोर्टची ड्रायव्हर भरती झालेली आहे आणि त्याची टेक्निकल स्किल टेस्ट आहे, ती देखील होणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने ज्यावेळेला तुमची प्रॅक्टिकल टेस्ट घेतली जाते त्यावेळेला टेस्ट देण्याबरोबरच तुम्हाला काही महत्त्वाचे प्रश्न देखील मित्रांनो तिथे विचारले जातात। फक्त तुम्हाला तिथे गाडी चालवायची नसते, तर गाडी चालवत असताना तिथे तुम्हाला जे काही परीक्षक असतात ते काय करत असतात, तुमची तिथे टेक्निकल स्किल देखील चेक करत असतात। ते टेक्निकल स्किल चेक करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी तिथे आवश्यक विचारल्या जातात अशा एक संभाव्य प्रश्नांची ही सीरीज आहे। त्याच्यातील पहिला प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, वाहन सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम काय तपासले पाहिजे। बघा, पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे की वाहन सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम काय तपासले पाहिजे। ही सिच्युएशन कशी असू शकते बघा, तुम्हाला गाडी चालवण्यासाठी बसवलं जातं आणि बारकाईने ऑब्झर्वेशन केलं जातं की तुम्ही कशा पद्धतीने काय करताय, गाडी चालू करताय किंवा कोणकोणत्या गोष्टी तुम्ही तिथे चेक करताय, या गोष्टी ते पाहत असतात। मग याच्यामध्ये तुम्हाला बघा काय असू शकतं की तुम्ही हॉर्न वाजवताय का, आरसे सीट ॲडजस्टमेंट करताय का, इंडिकेटर चेक करताय का, हेडलाईट चेक करताय का, असे काही संभाव्य त्यांनी क्रायटेरिया दिलेले असतात किंवा त्यांच्या डोक्यामध्ये ते क्रायटेरिया असतात आणि त्या पद्धतीने तुमच्यावरती ऑब्झर्वेशन केलं जातं। तर बघा, आपल्याला याच्यामध्ये करेक्ट सिक्वेन्स काय असणार आहे की आरसे व्यवस्थित सेट करायचे आहे आणि सीट ॲडजस्ट करायचं आहे। बघा, वाहन सुरू करण्यापूर्वी सर्वप्रथम या गोष्टी आपण तिथं चेक करायच्या आहेत ज्यावेळेला आपल्याला गाडी चालवण्यासाठी बसवलं जाईल त्यावेळेला। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय असू शकतो किंवा पुढची सिच्युएशन काय असू शकते, वाहन सुरू करताना कोणते पॅडल सर्वप्रथम दाबावे लागते। बघा, ते हे देखील ऑब्झर्व करू शकतात की तुम्ही वाहन सुरू करताना सर्वप्रथम कोणतं पॅडल दाबताय, ब्रेक दाबताय, क्लच दाबताय, ॲक्सिलेटर दाबताय का गिअर दाबताय, हे देखील ते ऑब्झर्वेशन करतात, करू शकतात। त्यासाठी काय करायचं आहे, या गोष्टी डोक्यात ठेवायच्या आहे आणि याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे बघा, तर क्लच दाबायचा आहे। वाहन सुरू करताना पहिल्यांदा आपल्याला क्लच दाबायचा आहे। पुढचा प्रश्न बघा मित्रांनो तुमच्या समोर आहे, वाहन सुरू करताना गिअर कोणत्या स्थितीत असावा। बघा, हे देखील तिथं बारकाव्याने चेक केलं जातं किंवा तुम्हाला विचारलं देखील जातं। ही ज्या काही सिच्युएशन किंवा हे जे काही प्रश्न मी तुम्हाला सांगतो आहे, या सिच्युएशन किंवा हे प्रश्न तुम्हाला तिथं विचारले जाऊ शकतात। तर वाहन बघा सुरू करताना गिअर कोणत्या स्थितीत असावा, पहिला गिअर असावा, रिव्हर्स गिअर असावा, न्यूट्रल असावा किंवा दुसरा गिअर असावा। चला मित्रांनो, तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही कमेंट करायचं आहे, कारण तुम्ही कमेंट केलं तर मला समजणार आहे की तुम्ही हे प्रश्न व्यवस्थितपणे बारकाव्याने पाहता आहात, याचा तुम्हाला फायदा होत आहे। मी अजून असेच प्रश्न बनवले पाहिजेत, त्यासाठी तुमच्या कमेंट ही माझ्यासाठी प्रोत्साहन आहे मित्रांनो। तर त्यासाठी बघा, तुम्हाला तिथं काय सिच्युएशन असणार आहे त्यानुसार तिथं उत्तर द्यायचं आहे किंवा तिचं तशी कृती करायची आहे की गिअर जो आहे तो न्यूट्रल मध्ये ठेवायचा आहे। बघा, वाहन सुरू करताना आपल्याला गिअर कोणत्या स्थितीत ठेवायचा आहे, न्यूट्रल स्थितीत ठेवायचा आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो किंवा सिच्युएशन तुमच्या समोर, वाहन सुरू करताना इंजिनचा आरपीएम खूप वाढल्यास काय होऊ शकते। बघा, आपण गाडी सुरू केली आणि अचानक इंजिनचं आरपीएम वाढलं तर काय होऊ शकतं, किंवा असं तुम्हाला ते प्रश्न देखील विचारू शकतात किंवा अशी सिच्युएशन क्रिएट करू शकतात। तर काय होऊ शकतं तिथं बघा, आपल्याला कोणकोणत्या सिच्युएशन येऊ शकतात, इंधनाची बचत होऊ शकते, वाहन वेगाने धावते, इंजिनवर ताण येतो आणि काही परिणाम होत नाही। बघा, इंजिनचं आपल्या आरपीएम वाढलं तर काय होतं, हे आपल्याला तिथं विचारलं जाऊ शकतं किंवा तशी सिच्युएशन क्रिएट केली जाऊ शकते। तर त्याच्यासाठीचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, तुम्ही कमेंटच केला असेल तर बघा, इंजिनवर ताण येतो। काय होतं, वाहनचं आरपीएम जर वाढलं तर इंजिनवरती ताण येतो। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, वाहन सुरू केल्यानंतर पहिला गिअर कधी टाकावा। बघा, वाहन सुरू केल्यानंतर पहिला गिअर कधी टाकावा, ॲक्सिलेटर दाबण्यापूर्वी, हँड ब्रेक सोडल्यानंतर, क्लच पूर्णपणे दाबून आणि वाहन वेग घेतल्यावर। बघा, पहिला गिअर आपल्याला कधी टाकायचा आहे असं देखील विचारलं जाऊ शकतं किंवा ते
ऑब्झर्वेशन करतात की तुम्ही कशा पद्धतीनं क्लच पूर्णपणे दाबून काय करायचं आहे, आपल्याला पहिला गिअर टाकायचा आहे वाहन सुरू केल्यानंतर। बघा तुम्हाला तिथं असं विचारले देखील जाऊ शकतं। बघा अशाच धर्तीवरती वेगवेगळे प्रश्न तुम्हाला तिथं विचारले जाऊ शकतात किंवा वेगवेगळ्या सिच्युएशन सांगितल्या जाऊ शकतं। तुम्ही फक्त गेला, स्टार्टर मारला, गाडी चालू केली, राऊंड मारून आला, तुमचं काम झालं असं नसतं मित्रांनो। तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी तिथं चेक केल्या जातात। मित्रांनो तुम्हाला अशाच नवनवीन टेक्निकल प्रश्न आवश्यक असतील, याची PDF आवश्यक असेल तर त्याच्यासाठीची मी लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। स्क्रीनवरती तुम्हाला जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवरून देखील तुम्ही काय करू शकता, ही जी काही PDF आहे ती PDF तुम्ही खरेदी करू शकता। अतिशय माफक दरामध्ये मी हे सगळे प्रश्न तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत। त्यासाठी मित्रांनो हे प्रश्न अवश्य खरेदी करा, याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे। तर पुढचा प्रश्न बघा काय असू शकेल किंवा सिच्युएशन, वाहन सुरू असताना हाफ क्लच पद्धत कशासाठी वापरली जाते। बघा वाहन सुरू असताना हाफ क्लच पद्धत कशासाठी वापरली जाते असं देखील विचारलं जाऊ शकतं। तर वेग वाढवण्यासाठी, इंजिन बंद होऊ नये म्हणून, इंधन बचतीसाठी आणि ब्रेक तपासण्यासाठी। तर मित्रांनो चला आन्सर प्लीज कमेंट सांगा, कमेंट करून तुमचं आन्सर कमेंट करा आणि कमेंट करा। मी तुम्हाला प्रत्येक वेळेला हे सांगत असतो की तुमचं आन्सर कमेंट करा। याचं करेक्ट आन्सर आहे बघा, इंजिन बंद होऊ नये म्हणून हाफ क्लच पद्धत वापरली जाते। तर मित्रांनो बघा अशाच नवनवीन प्रश्नांसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन प्रश्न सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।